हॅलो STC फॅमिली, मीत आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सिरीजबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी वाटत आहे. या सिरीजचे आत्तापर्यंत 23 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत आणि आजपर्यंत ही सिरीज नियमित ऐकणाऱ्या एकूण व्ह्युअर्सपैकी जवळपास 76% व्ह्युअर्स हे फिमेल आहेत आणि केवळ 24% व्ह्युअर्स पुरुष आहेत. इंटरेस्टिंग आहे ना? पण तुम्हाला नाही वाटत की ही सिरीज पुरुषांनी सुद्धा तेवढीच ऐकली पाहिजे जेवढी स्त्रियांनी ऐकली आहे? मीत सारखे ते सुद्धा बाहेरून जरी कितीही कडक भासत असले तरी आतून ते सुद्धा तेवढीच भावनिक असतील, हो ना? तुम्ही ही सिरीज तुमच्या मित्रांसोबत, मेल पार्टनरसोबत आणि इतर पुरुष मंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. त्यांना सुद्धा आपल्या या प्रेमळ लव्ह स्टोरीचा भाग बनवून घ्या. आणि हो, आपल्या नवीन व्ह्युअर्ससाठी आणि ज्यांना ही स्टोरी तुम्हाला ऐकवायची आहे त्यांच्यासाठी या स्टोरीचा आत्तापर्यंतचा सारांश एपिसोड पाहिजे असेल तर पटापट कमेंट टाकून कळवा. आणि माझी नेहमीची रिक्वेस्ट, तुम्ही आणखी आपल्या STC चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून तुमचं मीत आणि मायाच्या स्टोरीबद्दलचं प्रेम नक्की कळवा आणि तुमचे घरचे तसेच मित्र आणि मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. सादर करीत आहोत कथेचा 24वा भाग. माया होणार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. माया, माझ्या कुठल्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं आहे का? अतिशय मृदू स्वरात तो म्हणाला. आय एम सॉरी जर तुला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर. मीतने तिची माफी मागितली. पण अजूनही माया उठत नसल्याचं त्याला जाणवलं. आता मात्र ही मुद्दाम मला त्रास देण्यासाठी उठत नाहीये अशी त्याची समजूत झाली. त्याला आता राग येत होता. तो रागात उठला आणि खाली जाण्यासाठी निघाला. कालपासूनच त्याने मायासोबत ब्रेकफास्ट करायचं ठरवलं होतं आणि आज त्यात खंड पडणार होता. इतका काय चुकीचं वागलो? ब्रेकफास्ट बनवायला कंटाळा आला असेल तर तसं स्पष्टपणे सांगायचं. असं का काही न बोलता झोपून राहायचं? बेडरूमच्या दरवाज्याकडे जात मीत जोरात बोलला. मीत, मीत. मायाची आर्तव हाक मीतला ऐकू आली. मीतचा राग क्षणार्धात विरघळला. तो मागे फिरला. त्याने बेडकडे नजर टाकली. माया अजूनही झोपली होती, पण तिचे डोळे आता उघडे होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मायाला खरंच काहीतरी होत आहे असं मीतला जाणवलं. तो गडबडीने बेडजवळ जायला निघाला. मीत, मला उलटी येत आहे, माया रडत म्हणाली. काय? मीत तिला पकडून बाथरूममध्ये घेऊन जाण्यासाठी बेडजवळ आला. माया बेडवरच झोपली होती. मीतने तिला पकडलं आणि उठवलं. तिला भरपूर अशक्तपणा आलेलं त्याला जाणवलं. ती स्वतःहून काही हालचाल करू शकत नव्हती. तिला उठवून बाथरूममध्ये घेऊन जाईपर्यंत उशीर होईल असं मीतला वाटलं. त्याने तिला तसेच झोपवलं. मी तुझ्यासाठी बकेट घेऊन येतो, इथेच झोपून राहा. अर्धवट शुद्धीत असलेल्या मायाला मीत म्हणाला आणि बाथरूमच्या दिशेने पळत गेला. माझ्यामुळे याला किती त्रास सहन करावा लागत आहे. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मायाच्या मनात विचार आला. मीत बाथरूमचा दरवाजा उघडणार इतक्यात त्याला जोरात आवाज आला. त्याने मागे पाहिलं. माया बेडवरून उठून बाथरूमच्या दिशेने यायला निघाली होती आणि बेडवरून खाली उतरल्यावर 1-2 पाऊल टाकल्या टाकल्या तोल जाऊन ती पडली. मीतला आपल्यासाठी हे करावं लागू नये असं तिला वाटत होतं, म्हणून ती स्वतःहून बाथरूममध्ये जात होती. माया, का उठलीस बेडवरून? थांब, मी आलोच. मीत परत फिरला आणि पळत मायाजवळ आला. काळजीत असलेल्या मीतने तिच्याकडे पाहिले. जमिनीवर पडलेली माया काही बोलत नव्हती, ना काही हालचाल करत होती. ती व्यवस्थित श्वास घेत आहे की नाही हे बघण्यासाठी त्याने आपले बोट तिच्या नाकाजवळ ठेवले. ती अतिशय मंद गतीने श्वास घेत होती.
माया, काय त्रास होत आहे तुला? त्याने काळजीत विचारलं. तिला नक्की काय काय होत आहे हे त्याला कळत नव्हतं. मीतने तिला उठवलं आणि बेडवर परत झोपवलं. असे काही अनुभवण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. जेव्हा त्याने तिला बेडवर झोपवण्यासाठी उठवलं होतं तेव्हा तिच्या उघड्या त्वचेचा स्पर्श त्याला झाला होता. तिला खूप ताप आल्याचं त्याला जाणवलं. तिचं अंग कॉफीपेक्षा गरम लागत होतं. आता मात्र तो पुरता घाबरला. काहीतरी सिरियस झालं आहे असं त्याला वाटायला लागलं. तेवढ्यात माया काहीतरी बरळली. जास्ती काही नाही, फक्त पिरियड्स आहेत. रेग्युलर मंथली गोष्ट आहे. होतं असं कधी कधी, असं तिला सांगायचं होतं. पण ती काय बोलत आहे हे मीतला समजलं नाही. तिला आणखी काहीतरी त्रास होत आहे आणि तो ती सांगायचा प्रयत्न करत आहे असं त्याला वाटलं. आणखी वेळ घालवण्यात काही अर्थ नाही असं त्याने ठरवलं. इथेच थांब, उठण्याचा काही प्रयत्न करू नकोस. मी रोझीला मदतीसाठी बोलवतो. मीत खोलीतून बाहेर जात म्हणाला. मीत लगबगीने बेडरूमच्या बाहेर पडला आणि पायऱ्या उतरून लिव्हिंग रूममध्ये आला. रोझी कुठे आहे? लिव्हिंग रूममधलं फर्निचर पुसणाऱ्या स्टाफला त्याने विचारलं. रोझी मॅम किचनमध्ये आहेत यंग मास्टर. ती त्याला अभिवादन करत खाली झुकत म्हणाली. एवढ्या घाईघाईने तो रोझीला कशासाठी शोधत असेल असा प्रश्न तिला पडला. मीतला इतकं अस्वस्थ तिने आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं. रोझी, मीत किचनमध्ये शिरत म्हणाला. 8 वाजले तरी माया मीतसाठी नाश्ता बनवायला खाली आली नाही, म्हणून त्या दोघांसाठी काहीतरी नाश्ता बनवायला सांगण्यासाठी रोझी किचनमध्ये आली होती. शेफला ती काहीतरी सूचना करत होती. येस यंग मास्टर, रोझी मीतला म्हणाली. तिच्यासोबत किचनमध्ये असलेल्या स्टाफने देखील झुकून मीतला अभिवादन केलं. चल लवकर माझ्याबरोबर बेडरूममध्ये, मीत म्हणाला आणि किचनच्या बाहेर पडून बेडरूमच्या दिशेने जायला निघाला. इतक्या गडबडीने मीत तिला कशासाठी बोलावत आहे असा प्रश्न तिला पडला. त्याच विचारात ती मीतच्या पाठोपाठ बेडरूमकडे निघाली. काल आजोबांनी हनीमूनबद्दल जे बोललं होतं ती गोष्ट मीतला समजली असेल आणि त्याचं आणि मायाचं कडाक्याचं भांडण झाल्यामुळे मायाला काही झालं तर नाहीये ना असा विचार रोझीच्या मनामध्ये येऊन गेला. यंग मास्टरनी जर असं केलं असेल ना तर मी खरंच त्यांच्यावर ओरडेलाच, रोझी स्वतःशीच बोलली. रोझी बेडरूममध्ये शिरली. माया तिथे बेडवर झोपून असलेलं तिला दिसलं. मायाचा फिकट पडलेला चेहरा पाहून तिला काहीतरी झालं आहे असं तिला जाणवलं. मायाला त्या परिस्थितीमध्ये पाहून तिचे हृदय हेलावून गेलं. काय झालं आहे मॅम? रोझी बेडच्या दिशेने धावत जात मीतच्या शेजारी थांबून म्हणाली. मीत मायाच्या जवळ जाऊन बसला होता. तिने मायाच्या कपाळावर हात ठेवला आणि तिला खूप ताप आला आहे असं रोझीला अंदाज आला. तिला खूप ताप आला आहे यंग मास्टर. मला वाटतं आपण तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ, रोझी मीतला म्हणाली. मी ड्रायव्हरला कार रेडी करायला सांगते आणि मॅमला कारपर्यंत घेऊन जाण्यासाठी मदतीला आणखी 1-2 बोलावते, लगेच रोझी म्हणाली आणि बेडरूममधून बाहेर पडली. आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जात आहेत असं मायाला समजलं. तिने हातवारे करून त्यासाठी विरोध केला. ती काहीतरी बोलायचा आणि सांगायचा प्रयत्न करत आहे असं मीतला वाटलं. तिला आणखी काहीतरी त्रास होत आहे आणि ती त्याला तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे अशी त्याची समजूत झाली. आम्ही तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत आणि तुला लवकरच बरे वाटेल, मीत तिला धीर देत म्हणाला. रोझी खाली जाऊन कुणाला तरी बोलावून आणेपर्यंत खूप उशीर होईल असं मीतला वाटलं.
मायाला उचलून कारपर्यंत घेऊन जायचं त्याने ठरवलं. त्याने एक हात मायाच्या मानेच्या मागे घातला आणि दुसरा हात पायाच्या मागे घालून मायाला उचललं. सिनेमामध्ये एखादा हिरो हिरोईनला जसं उचलतो तसं त्याने तिला उचललं होतं. त्या क्षणी ती त्याला मोरपिसासारखी हलकी वाटली. तो तिला घेऊन पायऱ्यांवरून खाली उतरायला लागला. परी आणि तिच्यासोबत आणखी एक स्टाफ रोझीच्या सांगण्यावरून पायऱ्या चढून बेडरूमच्या दिशेने निघाले होते. रोझी कार ड्रायव्हरला कार रेडी करायला सांगण्यासाठी पुढे गेली होती. रोझी कार रेडी करायला सांगून परत बेडरूमकडे जाण्यासाठी निघाली, पण मीत मायाला उचलून पायऱ्या उतरत खाली येत असल्याचं दुर्मिळ दृश्य तिला दिसलं. परी, आम्ही लवकरच परत येऊ, रोझी परीला सांगून मीत सोबत लिव्हिंग रूमच्या बाहेर पडली. परी त्यांना होकार देणार त्याच्या आधी मीत आणि रोझी एंट्रन्सपर्यंत पोहोचले होते. एंट्रन्सवर कार थांबली होती. ड्रायव्हर कारच्या बाहेर दरवाजा उघडून त्यांची वाट पाहत थांबला होता. मीतने अलगद मायाला कारमध्ये मागच्या सीटवर झोपवलं आणि तिच्या पाठोपाठ तो सुद्धा कारमध्ये बसला. रोझी सुद्धा पुढच्या सीटवर बसली. ड्रायव्हरने कार स्टार्ट केली आणि ते हॉस्पिटलला निघाले. मीतने मायाचं डोकं त्याच्या मांडीवर ठेवलं होतं. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही अर्धवट शुद्धीत होती. तिच्याकडे पाहून मीतला आणखी काळजी वाटत होती. ही मुलगी माझ्या शेजारी रोज बेडवर झोपते, पण तिला इतका त्रास होत असलेला आपल्याला लक्षात देखील आलं नाही, याचं त्याला वाईट वाटलं. काय झालं असेल मायाला? सगळं ठीक होईल ना? मायाच्या काळजीने मीतचे डोळे नकळत पाणावले. इतका सावकाश का कार चालवत आहेस? आणखी फास्ट चालव, मीत ड्रायव्हरला म्हणाला. खरं तर ड्रायव्हर वेगातच कार चालवत होता, पण मायाच्या काळजीने मीतला तो वेग सुद्धा कमी वाटत होता. येस यंग मास्टर, तो वेगातच गाडी चालवत आहे, ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या रोझीने उत्तर दिले. आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही, काळजी करू नका यंग मास्टर, रोझीने आश्वासक स्वरात सांगितले. मीतने त्याचा फोन काढला आणि त्यांचे फॅमिली डॉक्टर असलेल्या डॉक्टर किरणला त्याने फोन लावला. हॅलो डॉक्टर किरण, मी माझ्या पत्नीसह काही मिनिटांमध्ये हॉस्पिटलला येत आहे. डॉक्टरांनी फोन उचलताच मीत म्हणाला. डॉक्टर किरण काही म्हणायच्या आत मीतने फोन कट केला. काहीतरी एमर्जन्सी आहे हे डॉक्टरांना लक्षात आलं. आत्ताच नाईट शिफ्ट संपून डॉक्टर किरण वॉर्डच्या बाहेर आले होते आणि घरी जाण्यासाठी फ्रेश होत होते, पण मिस्टर राजाध्यक्षांचा कॉल आल्यानंतर बहुधा संध्याकाळपर्यंत तरी घरी जायला मिळणार नाही अशी त्यांनी मनाची तयारी करून घेतली. त्यांनी उतरवलेला ॲप्रन परत घातला. डॉक्टर, तुम्ही आता घरी जाणार नाही? एका नर्सने विचारलं. नाही नर्स, आत्ताच मला एका एमर्जन्सी VIP पेशंटचा कॉल आला होता, मी कदाचित घरी जाणार नाही. किरणने त्याच्या चेहऱ्यावर एक थकलेला हास्य देऊन उत्तर दिले. मीच त्यांचा फॅमिली डॉक्टर होण्यासाठी अर्ज केला होता, मला आता त्यांच्यासाठी हे करावेच लागेल, किरण पुढे हसत म्हणाला. लगबगीने तो फ्रेश झाला आणि 2-3 स्टाफसोबत हॉस्पिटलच्या एंट्रन्सला जाऊन थांबला. मीतची कार काही सेकंदातच हॉस्पिटलच्या एंट्रन्सला आली. रोझी कारमधून खाली उतरली आणि मागे मीत बसलेल्या बाजूचा कारचा दरवाजा उघडला. मीतने मायाला अलगद उठवलं आणि कारच्या बाहेर काढलं. एक हॉस्पिटलचा स्टाफ तितक्यात स्ट्रेचर घेऊन आला. मीतने मायाला स्ट्रेचरवर झोपवलं. त्यांना एमर्जन्सी रूममध्ये घेऊन चला, डॉक्टर किरण स्टाफला म्हणाला. स्ट्रेचरवरून त्या स्टाफने मायाला एमर्जन्सी रूममध्ये नेलं.
मीत त्यांच्या पाठोपाठ एमर्जन्सी रूममध्ये गेला. कोणत्याही विवाहित पुरुषासाठी त्याच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे बहुधा सामान्य होते, पण मीत आणि मायाचं जसं नातं होतं त्यामध्ये अशा गोष्टी होणे त्या दोघांसाठीही विचित्र होतं. काय झालं होतं मिस्टर राजाध्यक्ष? डॉक्टरांनी मीतकडे पाहत विचारलं. तिला उलटी होत होती आणि खूप ताप आला, मीतने उत्तर दिले. ठीक आहे, मी चेक करतो. तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर थांबाल का? डॉक्टरांनी मीतला विचारलं. त्या परिस्थितीमध्ये मायाला एकटं सोडून बाहेर जाणं त्याला योग्य वाटत नव्हतं, पण आता ती हॉस्पिटलमध्ये असल्याने सुरक्षित असल्याची खात्री त्याला होती. ठीक आहे डॉक्टर, मी आहे बाहेर. काही लागलं तर कळवा. नाईलाजाने एमर्जन्सी रूमच्या बाहेर जात मीत बोलला. हॅलो मिसेस राजाध्यक्ष, तुम्हाला काय काय होत आहे? किरणने मायाला विचारलं. पिरियड क्रॅम्प्स, ती सावकाशपणे म्हणाली. ओ, डिस्मेनोरिया, डॉक्टर म्हणाले आणि मेडिसिनच्या कपाटाकडे गेले. काही वेळाने इंजेक्शन घेऊन ते बेडजवळ परत आले. मी तुमच्यासाठी ताप आणि क्रॅम्प्स कमी करणारे इंजेक्शन देत आहे. अशक्तपणासाठी तुम्हाला थोड्या वेळात सलाईन लावलं जाईल आणि नंतर तुम्हाला जनरल रूममध्ये हलवून काही तासांसाठी निरीक्षणाखाली ठेवले जाईल. जर सर्व काही ठीक झाले तर तुम्हाला उद्या डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर जे बोलले ते मायाला पूर्णपणे कळलं नाही, पण केवळ राज्याध्यक्षांची सून असल्याने अशा प्रकारची त्वरित ट्रीटमेंट मिळणं शक्य होत आहे याने ती स्वतःला भाग्यवान समजत होती. खरंच आयुष्यभर असं जगता आलं तर किती छान होईल. तिच्या मनामध्ये हा विचार डोकावून गेला. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.